वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। बोले पंढरीनाथ भगवान की जय, संत नामदेव महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, पार्वती पते हर 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 महादेव, सब संतान की जय। नमस्कार, श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आता वटकडी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील विठ्ठम आश्रममध्ये आपण आलेलो आहे। तर आपण प्रौढ महाराज यांच्यातर्फे आपण इथली जे आषाढी एकादशी झाली, तर या आषाढी एकादशीला यांनी जो उपक्रम केला, नवीन उपक्रम इथे 2 वर्षापासून चालू आहे आणि हा अजून काही लोकांना माहिती नाही आहे। त्याबद्दल आम्ही आता प्रौढ महाराजांजवळून ही माहिती घेणार आहे। नमस्कार, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर आपला जो आषाढी एकादशीचा जो कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्हाला माहिती द्या। श्री विठ्ठल या विठ्ठल आश्रम श्री क्षेत्र वटकळी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी विठ्ठल आश्रमाची स्थापना झाली आणि प्रति पंढरपूर अशा प्रकारचा हा विठ्ठल आश्रम या ठिकाणी तयार आहे। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठल आश्रमामध्ये 16 आषाढी एकादशीचा या निमित्तानं आम्ही पंचक्रोशीमधील सर्व भावी भक्तांना आमंत्रण केलं होतं आणि तेही सुद्धा भावी भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पायी चालत या ठिकाणी आलेले होते। त्यांच्या आनंदासाठी या ठिकाणी कीर्तनाचा मोठा सोहळा पार पडला आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आबाल वृद्ध लहान थोर स्त्री आणि पुरुष या ठिकाणी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये या सोहळ्याचा आषाढी एकादशीचा त्यांनी आनंद अशा प्रकारचा प्राप्त केला। त्यानंतर सोहळा संपल्यानंतर लगेच सर्व वारकऱ्यांना फळाची व्यवस्था अशा प्रकारची करण्यात आली। त्यानंतर फुगड्या भारुडे अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आणि या हिंगोली जिल्ह्यातील तमाम वर्ग आबाल वृद्धांना हा आनंद प्राप्त व्हावा या उद्देशानं हा विठ्ठल आश्रमाची स्थापना झाली आणि त्या निमित्तानं त्यांना सर्वांना अशा प्रकारचा आनंदाचा हा जो पूर आहे हा आषाढी 16 एकादशीचा यामध्ये सर्व आबालवृद्धांना हा आनंद प्राप्त करण्यामध्ये आला। असं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावर गेल्यानंतर वारकऱ्याला आनंद मिळतो, तोच आनंद या ठिकाणी सर्व वारकऱ्यापर्यंत आम्हाला पोहोचता आला। त्यामुळे आम्हाला सुद्धा फार मोठा आनंद होतोय की थोल आबाल वृद्ध कर्मचारी जे पंढरपूरला जाऊ शकले त्यांना हा आनंद आम्ही देण्यामध्ये सहभागी झालो। त्यामुळे आमच्या सुद्धा फार मोठी पांडुरंगाची कृपा आहे आणि उत्तरोत्तर या वारकऱ्यांना हा आनंद मिळावा यासाठी विठ्ठल आश्रम अहोरात्र प्रयत्न करत राहील। आणि या ठिकाणी मी पुनश्च एकदा श्रीमंत वारकरी न्यूज यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। नमः शिवाय, रामकृष्ण हरी। नमः शिवाय, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी।